नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा हातगड किल्ला आहे। या किल्ल्याच्या पायथ्याशी देशी विदेशी दारूचं दुकान थाटण्यात आलंय। या दुकानामुळे किल्ल्याचं पावित्र्य भंग होत आहे। हे दुकान स्थलांतरित करावं या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बहुजन रयत परिषदेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आणि उपोषण देखील केलं होतं, तरी देखील हे दुकान काढले नाही। याचा जाब विचारण्यासाठी बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। प्रयत्न करताय साहेब, बाकी दुसरं काहीच नाही। अरे तुम्ही त्याच्या वकिलांनी आणण्यापेक्षा तुम्ही जर त्यांनी तुमची फसवणूक केलेली आहे तर तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल का नाही कराल? कारण त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केली शासनाला फसवलेलं आहे। तुम्ही पत्र वाचलं का? त्यांना सगळे वाचलेलं साहेब, आमच्याजवळ एवढा घटना तयार झाला, तुमच्या फाईलपेक्षा डबल पेपर आमच्याजवळ येते। शिव साहेब आहे असं आणि आम्हाला एक माहिती नाही परवानगी कशामध्ये कोणत्या आधारावर प्रश्न उपस्थित केला होता की आम्ही तुम्हाला तारीख दाखवली, तुम्ही म्हटले तारखा पाहणं आमचं काम नाही, आम्ही फक्त ठराव पाहतो। ही कोणती पद्धत झाली? अरे तुम्ही हे तुमच्याजवळ आलेल्या पेपरवरची तारीख तुम्ही पाहत नाही, फक्त ठराव पाहता, म्हणजे हे बोलण्याचा कोणता हे पत्र तुम्ही बघितलंय का एकदा? साहेब ते पत्र सोडा। ग्रामसभेत देशी दारूचं दुकान हटवावं अशी मागणी रयत परिषदेनं केली। ग्रामसेवकानेच या दुकानाला परवानगी दिल्यानं कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याचे निलंबन देखील केले। हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल, तेच काय तो योग्य निर्णय घेतील अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे RG आवळे यांनी दिली। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदरील गावातील ग्रामसभेचा ठराव दिनांक 18/4/2015 चे पत्रानुसार विधिवत असल्याचे कळवले होते। त्याच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अनुज्ञप्ती हातगड येथे स्थलांतर करण्यास परवानगी दिली होती। सदर अर्जावर किंवा सदर अनुज्ञप्तीवर हरकत प्राप्त झाल्यानंतर माननीय CO साहेबांकडनं सदर ठराव आज मितीला विधिग्राह्य नसल्याबाबतचे पत्र प्राप्त झालेले आहे। तरी दोन्ही पत्रांचा संदर्भ देऊन सदर प्रकरण माननीय जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे सादर करण्यात येत आहे। त्याच्यामध्ये ग्रामसेवक निलंबित झाला आहे। ग्रामसेवक निलंबित झाला आहे ही बाजू पंचायत जिल्हा परिषदशी निगडीत आहे, त्याबाबत CO साहेबांशी आपण चर्चा करावी। आपल्याकडून कोणी फाईल केली होती बॉस? पक्ष काय तुम्ही बोलले मागाशी ते क्षेत्रीय अधिकारी कोण होता? या विभागाकडे स्थलांतराचा प्रस्ताव झाल्यानंतर दुय्यम निरीक्षक कळवण यांच्याकडे सदर प्रस्ताव चौकशीसाठी कामी पाठवला असता त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानुसार त्यांनी ठरावाची पडताळणी करणं अपेक्षित होतं आणि पडताळणी त्यांनी करून या कार्यालयास पाठवलेलं आहे। संबंधित ठराव विधिग्राह्य असण्याबाबत मात्र आपण ZP कडनं विधिग्राह्य CO साहेबांकडनं पत्र मागवतो। आपल्याकडे कोणी दोषी आढळला तर काय कारवाई? आपल्याकडे जर या प्रकरणामध्ये कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर 100% कारवाई होईल। महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष AM बाविस्करांनी दुकानदारावर कारवाई व्हावी अशी मागणी केली। चालू करताना त्यांनी घेतलेल्या परवानग्या ह्या चुकीच्या आहेत। त्यांनी जागा खरेदी करण्याच्या 15 दिवस आधी NOC दाखला आणि परवानग्या घेतलेल्या आहेत। त्या चुकीच्या परवानग्या दिल्यामुळे तिथले जो ग्रामसेवक आहे संजय महादू चौधरी यांना CO साहेबांनी निलंबित केलेले आहे आणि त्यांची खातेनिहाय चौकशी चालू आहे। आणि आज रोजी CO साहेबांनी आपल्याला पत्र दिलेले लेखी की त्या जो परवानग्या होत्या त्या विधिग्राह्य नाही आहे, म्हणून त्या परवानग्या त्यांनी आज रोजी रद्द करा असंही एक्साईजला कळवलेलं आहे। आणि एक्साईजचे जो अधिकारी आहे, जो इन्स्पेक्टर आहे, ज्यांनी तो अहवाल आणलेला आहे, एक्साईज अधीक्षकांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये तो जर चुकीचा काही निर्णय दिलेला असेल तर त्यालाही आमच्या डिपार्टमेंटकडनं आम्ही कारवाई करू। आज CO साहेब अर्ध्या तासानंतर कलेक्टर साहेबांकडे येत आहे आणि कलेक्टर साहेबांकडनं जो आदेश निघेल तो अंतिम आदेश समजायचा असं CO साहेबांचं म्हणणं आहे। फक्त दुकान मालकावर कारवाई न होता जे राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी दुकान मालकाला पाठीशी घालत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी अपेक्षा शामराव जाधव यांनी व्यक्त केली। साहेबांना निवेदन देण्यात आलं, त्यानंतर आम्ही आंदोलन केलं, त्यावरही हा विषय थांबला नाही। त्यानंतर आम्ही अमर उपोषण केलं। यामध्ये हातगड येथील दुकानाच्या संदर्भात ज्या विविध तक्रारी सुरुवातीपासून होत्या, ज्या चुकीचे काही त्यांनी परवानग्या मिळवल्या होत्या त्या आदरणीय CO साहेब यांनी रद्द केलेल्या आहेत। या ठिकाणी उत्पादन शुल्क साहेबांना त्यांनी तसं पत्र दिलेलं आहे। या ठिकाणी पुढील आम्हाला अशी अपेक्षा आहे की ते दुकानावर यांनी लवकरात लवकर कारवाई करून त्याच्याशी संबंधित जे काही उत्पादन शुल्कचे अधिकारी असतात त्यांच्यावर पण कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी बहुजन रयत परिषदेच्या वतीने आमची मागणी आहे। यावेळी बहुजन रयत संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते। C न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन दाणी, नाशिक।